Hello friends, welcome to my YouTube channel ओनली केमिस्ट्री. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण डाल्टन्स ॲटॉमिक थेरी पाहिली. त्याच्यानंतर ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर मासेस आपण स्टार्ट केलं. त्याच्यामध्ये आपण ॲटॉमिक मास पाहिलं, ॲव्हरेज ॲटॉमिक मास पाहिलं आणि त्याच्यानंतर आपण लास्ट पॉइंट पाहिला होता पहा मॉलिक्युलर मास. एखादा मॉलिक्यूल असेल त्या मॉलिक्यूलचं मॉलिक्युलर मास आपण कसं फाइंड आउट करतो या ठिकाणी आपण पाहिलं होतं. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला पहा फॉर्म्युला मास. म्हणजे एखादा सबस्टन्सचा जो काही फॉर्म्युला असेल त्या फॉर्म्युलाने त्याचं काय शोधतो आपण फॉर्म्युला मास शोधतो. सपोज NaCl. आता एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे. NaCl हे काय एक्झाम्पल आहे. मग हा काय झाला या कंपाऊंडचा फॉर्म्युला झाला. सोडियम क्लोराईडचा काय झाला हा फॉर्म्युला झाला. याचा झाला हा फॉर्म्युला. मग याच्यामध्ये असणारे ऍटम्स मग कोणते ऍटम आहे याच्यामध्ये तर सोडियम इज द ऍटम अँड क्लोरीन इज ऑल्सो द ऍटम. मग या दोघांचं जे काय मास असेल याचं हे काय ऍटॉमिक मास, याचं असणार ऍटॉमिक मास, या दोघांची बेरीज दिस आर कॉल्ड एज फॉर्म्युला मास. त्याला काय म्हणतो आपण फॉर्म्युला मास म्हणतो. म्हणजे काय केलं आपण या ठिकाणी जे ऍटम्स असतील त्या ऍटमचं ऍटॉमिक मास आणि त्याची काय घेतली आपण सम घेतली. दिस आर द कॉल्ड एज फॉर्म्युला मास. मग काही वेळेस काय होतं आता हे जे स्ट्रक्चर आहे NaClचं डिस्क्रीट आयन या ठिकाणी नसतात आणि NaClचं जे काही क्रिस्टल स्ट्रक्चर असेल ते क्रिस्टल स्ट्रक्चरवरून त्याचा फॉर्म्युला डिसाइड केला जातो आणि त्या फॉर्म्युलावरून आपण काय शोधतो त्याचा फॉर्म्युला मास शोधतो. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये काय दिलं जाईल तर एक फॉर्म्युला दिला जाईल, त्या फॉर्म्युलामध्ये नंबर्स ऑफ ऍटम्स दिलेले असतात आणि आपल्याला त्याच्यावर काय शोधत असतं मास त्या ठिकाणी शोधायचं असतं. आपण डिटेल्स मध्ये पाहूया. फॉर्म्युला मास इज द सम आहे म्हणजे त्याची काय आहे बेरीज आहे. सम ऑफ atomic masses of atom present in the formula. atomic masses आहेत कोणाचे ऍटमचे. मग atomic masses आपण पाठीमागे पाहिलेलं आहे पहा. मग atomic masses ची काय करायची आपल्याला बेरीज करायची, त्याला म्हणूया आपण फॉर्म्युला मास. बरोबर. किंवा अजून एखादा फॉर्म्युला दिला जाईल आपल्याला. सपोज सिंपल फॉर्म्युला घेऊया आपण आता H2O फॉर्म्युला आहे. बरोबर. 2 हायड्रोजन आहे 1 ऑक्सिजन आहे. फॉर्म्युला आहे त्याचा तो. मग याच्यावरून त्याचे काय शोधता येईल आपल्याला फॉर्म्युला मास आपल्याला शोधता येऊ शकतं. आता याचे काही एक्झाम्पल्स आहेत फॉर्म्युला मासचे एक्झाम्पल्स आहेत. तर आपण काय करूया एक्झाम्पल घेऊया आपल्या लगेच लक्षात येईल फॉर्म्युला मास या ठिकाणी. पहा आता आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे पहा या ठिकाणी. फाइंड द फॉर्म्युला मास ऑफ NaCl and CuNO3 या दोघांचं काय करायचं आपल्याला फॉर्म्युला मास या ठिकाणी शोधायचं. तर आपण सुरुवातीला NaCl घेऊया पहा या ठिकाणी कसं शोधता येईल आपल्याला NaCl. बरोबर. आता काय म्हणले आपण फॉर्म्युला मास इज द सम ऑफ ऍटॉमिक मासेस ऑफ दॅट ऍटम प्रेझेंट इन द फॉर्म्युला. त्या फॉर्म्युल्यामध्ये किती ऍटम्स आहेत ते सगळ्याची काय करायची बेरीज करायची. नाव या ठिकाणी म्हणूया आपण फॉर्म्युला मास ऑफ NaCl इज इक्वल टू NaCl. कोणते त्याच्यामध्ये ऍटम्स आहेत सोडियम आणि क्लोराइड आहे. मग असं म्हणूया आपण ऍव्हरेज atomic mass of sodium plus average atomic mass of Cl. या दोघांची काय करायची आपल्याला आता बेरीज करायची. तर मग आपण याचं मास शोधू. या ठिकाणी किती आहे सोडियमचं 23U प्लस क्लोरीनचं आहे 35.5U. मग हे जर शोधलं 538.5325 58.5U. त्याचं काय झालं फॉर्म्युला मास झालं. त्याचं झालं फॉर्म्युला मास. अशा प्रकारे आपण ते शोधू शकतो. ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ सोडियम प्लस ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Cl.
किंवा दुसरे एक्झाम्पल्स आहे पहा, आपण त्याचं सुद्धा काय करूया, सॉल्व्ह करूया. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये कसं दिलेलं आहे पहा. या ठिकाणी आपल्याला आता कॉपर नायट्रेट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, आपण शोधूया पहा. कसं येईल मग या ठिकाणी, फॉर्म्युला मास ऑफ CuNO3 2 इक्वल टू. आता त्याच्यामध्ये कोणते कोणते ऍटम्स आहेत, तर कॉपर आहे, नायट्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. मग आपण घेऊया या ठिकाणी पहा किती कॉपर आहे आपल्याकडे, एक कॉपर आहे, म्हणजेच एवरेज atomic mass of copper प्लस एवरेज atomic mass of नायट्रोजन येईल, नंतर एवरेज atomic mass of ऑक्सिजन येईल आणि त्याचे नंबर्स त्याला मल्टिप्लाय येतील. मग पहा या ठिकाणी घेऊया आपण एवरेज atomic mass of नायट्रोजन प्लस एवरेज atomic mass of ऑक्सिजन. सगळ्याची काय करायची आपल्याला, आता बेरीज करायची पहा. आता बरोबर, सगळ्याची काय करायची आपल्याला, बेरीज करायची. तर किती आहे आपल्याला, कॉपरचं आपल्याकडं 63.5 आहे, 63.5 आहे. पण इथे पहा आता नायट्रोजन किती आहे आपल्याकडं, 2 नायट्रोजन्स आहेत प्लस 2 into 14. ऑक्सिजन किती येतं, 3 into 2 6, 6 into 16. 16 काय ऑक्सिजनचं एवरेज ॲटॉमिक मास आहे. हे सगळं जर शोधलं आपण तर हे आपल्याला मिळतं आय थिंक 187.5, 187.5 या ठिकाणी मिळतं. याला म्हणतो आपण युनिफाईड मास. अशा प्रकारे याचं जे काही मास असेल ते आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. याला म्हणतो आपण फॉर्म्युला मास. त्या फॉर्म्युल्यामध्ये किती नंबर्स ऑफ ॲटम्स असतात त्याच्यामध्ये, मग 1 आहे 2 आहे, त्यानं त्याला मल्टिप्लाय करायचं, आपल्याला काय मिळतं, त्याचं फॉर्म्युला मास या ठिकाणी मिळेल. चला पुढे जाऊया. पहा नेक्स्ट आहे आपला आता मोल कन्सेप्ट अँड मोलार मास. मोल कन्सेप्ट आणि मोलार मास. तर सुरुवातीला पाहूया आपण मोल कन्सेप्ट. मोल बद्दल पाहूया सुरुवातीला आपण. 1 मोल. 1 mole is the amount of substance that contain as many entities or particles. म्हणजे 1 मोल सबस्टन्स आहे की ज्याच्यामध्ये असे एवढे घटक असतील, एवढे पार्टिकल्स असतील, as there are, कोणा इतके असतील, as there are atoms in exactly 12 gram of the carbon 12 isotope. कार्बन 12 आयसोटोपला आपण स्टँडर्ड कन्सिडर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 12 ग्रॅम कार्बन मध्ये जेवढे ऍटम्स असतील, आयन्स असतील, तेवढे एखाद्या सबस्टन्स मध्ये जर असतील तर त्याला म्हणायचं 1 मोल. त्याला म्हणायचं 1 मोल. फॉर एक्झाम्पल, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ऍटम्स इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आयसोटोप. कॅल्क्युलेट करायचं कशामध्ये, 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आयसोटोप, म्हणजे 12 ग्रॅम कार्बन 12 आयसोटोप आपल्याला दिलेला आहे. पहा आपण काय करूया, हे सॉल्व्ह करूया. मास ऑफ 1 कार्बन ॲटम इज, एका कार्बन ॲटमचं मास किती आहे, 1.992648 into 10⁻³ ग्रॅम. स्पेक्ट्रोमीटरने आपण हे फाइंड आउट केलेलं आहे. मास ऑफ 1 मोल ऑफ अ कार्बन, 1 मोल कार्बन असेल तर 1 मोल कार्बनचं मास किती आहे, 12 grams आहे. 12 grams पहा. Therefore, numbers of atom in 12 gram of carbon 12, numbers of atom in 12 gram of carbon 12 equal to this mass is divided by its total number of atoms. मग काय दिले आपल्याला, त्याचं मोल दिलेलं आहे पहा, 12 ग्रॅम पर मोल म्हणजे 1 मोल दिलेलं आहे. डिवाइडेड बाय 1.992648 into 10⁻20 एवढे पार्टिकल त्याच्यामध्ये असतील, ग्रॅम पर ॲटम्स. मग याच्यामध्ये किती असतील, 12 ग्रॅम मध्ये, 12 ग्रॅम मध्ये किती असतील,
6.0221367 into 10⁻23 atom per mole. म्हणजे एक मोल जर असेल तर एका मोल मध्ये एवढे काय असेल आपले हे पार्टिकल्स त्या ठिकाणी असतील. 2 मोल असतील तर याचं काय होईल, हे डबल होईल. 3 मोल असतील तर त्याच्या ट्रिपल होईल. 4 मोल असतील तर 4 पट त्या ठिकाणी व्हॅल्यू आपली येईल. म्हणजेच आपल्याला असं फाइंड आउट करता येईल. Thus 1 mole is the amount of substance. एक मोल म्हणजे किती अमाउंट आहे, that contain 6.0221367 into 10⁻23 particles. यालाच आपण म्हणतो ॲव्होगॅड्रोज नंबर. याला काय म्हणतो आपण, ॲव्होगॅड्रोज नंबर. एवढे पार्टिकल त्याच्यामध्ये जर असतील तर त्याला किती म्हणायचं, 1 मोल. किती म्हणायचं त्याला, 1 मोल त्याला म्हणायचं. मग 1 मोल म्हणजे काय, 1 मोल म्हणजे काय, तर जेवढं आपलं त्या ऍटमचं मॉलिक्युलर मास असेल, है की नाही. आता आपण एक्झाम्पल मध्ये पाहूया. पहा, कार्बन आहे, किती आहे कार्बनचं, 12 ग्रॅम आहे, किंवा CH4 आहे. पहा कार्बनचं किती आहे, 12 आहे, प्लस या 4 हायड्रोजनचं 4 म्हणजे 16 ग्रॅम असेल. 16 ग्रॅम CH4 इक्वल टू 1 मोल झालं. किंवा H2 आहे आपलं साधं एक्झाम्पल. ऑक्सिजनचं किती आहे, 16 आहे, हायड्रोजनचं 2 आहे, म्हणजे 18 ग्रॅम वॉटर असेल तर ते किती आहे, 1 मोल आहे. आणि या 1 मोल मध्ये किती पार्टिकल्स असतील तर 6.022. ॲव्होगॅड्रो नंबर एवढे काय असतील त्याच्यामध्ये पार्टिकल्स असतील. मग ते ऍटम्स असतील, आयन असतील किंवा मॉलिक्युल्स असतील. त्याला आपण म्हणतो पार्टिकल्स, ऍटम्स, आयन्स और मॉलिक्युल. त्याला म्हणतो आपण 1 मोल मध्ये म्हणतो. पहा 1 मोल. अशा प्रकारे हे मोल बद्दल आपल्याला सांगता येईल. पहा मोल म्हणजे किती, तर ॲव्होगॅड्रो नंबरचे एवढे पार्टिकल असतील तर त्याला किती म्हणायचं, 1 मोल त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. पहा चला पुढे जाऊया. चला तर नेक्स्ट टाइप आहे आपला आता मोलार मास. मोलार मास कडे जाऊया आपण. काय म्हणलेलं आहे पहा, द मास ऑफ 1 मोल ऑफ अ सबस्टन्स इन अ ग्रॅम इज कॉल्ड इट्स मोलार मास. एक मोल मध्ये जेवढं मास असेल, एक मोलचं जेवढं मास असेल त्याला म्हणायचं मोलार मास. एका मोलचं मास त्याला म्हणायचं मोलार मास. मग 1 मोल घेऊया आपण. पहा 1 मोल काय करूया आपण, CO2 घेऊया या ठिकाणी. 1 मोल ऑफ CO2. आता कार्बन आहे, कार्बनचं किती आहे ऍटॉमिक मास, तर 12 ग्रॅम्स आहे, तर 12U म्हणूया आपण त्याला, बरोबर. प्लस ऑक्सिजन आहे, किती ऑक्सिजन आहे, 2 ऑक्सिजन आहेत, म्हणजे ऑक्सिजनचं 2 झालं 32 ग्रॅम्स. याची बेरीज केली तर किती मिळेल आपल्याला, 44 ग्रॅम. आता हे 44 ग्रॅम म्हणजे किती, 1 मोल काय आपला CO2 आहे, 1 मोल CO2. मग हे 44 ग्रॅम म्हणजे मोलार मास. हे 44 ग्रॅम म्हणजे याचं काय झालं, मोलार मास झालं. पहा मास ऑफ 1 मोल, 1 मोलचे किती मास आहे इथे, 44 ग्रॅम, ते त्याचं झालं मोलार मास झालं. पहा द मोलार मास ऑफ एनी एलिमेंट. आता एक एलिमेंट घेऊया आपण. एनी एलिमेंट इन अ ग्रॅम इज न्यूमेरिकली इक्वल टू ऍटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट इन युनिफाईड मास. ग्रॅम मध्ये जे आहे तेच काय त्याचं युनिफाईड मास मध्ये दोघांची व्हॅल्यू सारखीच आहे. द मोलार मास ऑफ एनी एलिमेंट इन अ ग्रॅम इज न्यूमेरिकली इक्वल टू ऍटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट इन अ यू. ग्रॅम मध्ये आणि युनिफाईड मास मध्ये जे व्हॅल्यू असेल ती सारखीच असेल, फक्त युनिट्स मध्ये चेंज असेल. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन 1 युनिफाईड मास इक्वल टू 1 ग्रॅम पर मोल. मग याचं मोलार मास किती झालं, तर 1 ग्रॅम काय झालं याचं हायड्रोजनचं मोलार मास झालं. फॉर एक्झाम्पल कार्बनचं घेऊया. 12 युनिफाईड मास इक्वल टू 12.00 ग्रॅम पर मोल, म्हणजे 12 ग्रॅम झालं कार्बनचं मोलार मास. कार्बनचं मोलार मास. आता हे झालं फक्त ऍटमच्या बाबतीत. सिमिलरली मोलार मास ऑफ एनी सबस्टन्स इन अ पॉलीएटॉमिक मॉलिक्युल. पॉलीएटॉमिक म्हणजे एकापेक्षा जास्त त्याच्यामध्ये ऍटम्स. इन अ ग्रॅम इज न्यूमेरिकली इक्वल टू इट्स मॉलिक्युलर मास और फॉर्म्युला मास इन यू. म्हणजे जेवढे ग्रॅम मध्ये असेल त्याचं सुद्धा ते सुद्धा काय आहे,
युनिफाईड मास मध्ये आहे, म्हणजे दोघांची व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे, याला म्हणतो आपण त्याचं मोलार मास. फॉर एक्झाम्पल H2O घेऊया आपण. किती आहे H2O चं 18.00 युनिफाईड मास विच इज ऑल्सो इक्वल टू 18.00 ग्रॅम पर मोल, म्हणजे 18 ग्रॅम काय झालं आपलं वॉटरचं मोलार मास झालं. आणि 18 ग्रॅम म्हणजे किती मोल आहे, तर 1 मोल्स आहे. फॉर एक्झाम्पल NaCl चे घेतलं आपण तर काय सांगता येईल पहा, 58.5 युनिफाईड मास विच इज इक्वल टू 58.5 ग्रॅम पर मोल. जेवढे ग्रॅम मध्ये आहे तेवढेच कशामध्ये आहे, युनिफाईड मास मध्ये आहे, आणि दोघांची व्हॅल्यू सारखीच आहे. आणि 1 मोल म्हणजे त्याचं असणार 1 मोल म्हणजे किती, तर 58.5 आता अशा प्रकारे ही मोलार मास आपल्याला सांगता येईल. आता याच्यावरती न्यूमेरिकल असतात पहा, तुम्हाला फाइंड आउट करा न्यूमेरिकल असतात. तर आपण एक न्यूमेरिकल घेऊया आणि पुढे जाऊया. पहा चला न्यूमेरिकल कडे जाऊया. पहा आता हे न्यूमेरिकल्स आहे आपल्याकडे. काय दिलं न्यूमेरिकल्स आपल्याला, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स शोधायचे अँड मॉलिक्युल्स ऑफ एरिया, अजून काय शोधायचे, त्याचे मॉलिक्युल शोधायचे इन 5.6 ग्रॅम ऑफ युरिया. 5.6 ग्रॅम दिले आणि आपल्याला सांगितलं त्याचे मॉलिक्युल शोधा आणि त्याच्यामध्ये असणारे मोल शोधा. तर पहा आपण कशा प्रकारे शोधतो. मास ऑफ युरिया किती दिले, गिवन आपल्याला 5.6 ग्रॅम आहे, 5.6 ग्रॅम. चला पुढे जाऊया. मॉलिक्युलर मास, आता मॉलिक्युलर मास दिले का आपल्याला इथे नाही, पण आपल्याला काय माहिती, फॉर्म्युला मास माहिती. फॉर्म्युला मास कधी शोधतो आपण, त्याच्यामध्ये जेवढे ऍटम असतील त्या सगळ्याचे काय करतो आपण, बेरीज करतो, आणि बेरीज केली की त्याला काय करतो आपण, युनिफाईड मास देतो. आणि अजून एक आपल्याला माहिती आहे, जेवढं युनिफाईड मास असेल तेवढंच काय असतं त्याचं मॉलिक्युलर मास असतं. मग पहा आपण या ठिकाणी शोधूया. आता पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला, पहा या ठिकाणी युरिया दिलेला आहे. युरियाचं काय स्ट्रक्चर आहे, युरियाचं स्ट्रक्चर तर याप्रमाणे आहे. पहा कार्बन असेल त्याच्यावरती हा डबल बॉन्ड असतो, नंतर N असतो आणि त्याला हायड्रोजन असतो. इकडे सुद्धा सेम NH2 असं स्ट्रक्चर असतं युरियाचं स्ट्रक्चर. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, नायट्रोजन किती आहेत, 2 आहेत बरोबर. हायड्रोजन किती याच्याकडे 4 आहे. ऑक्सिजन किती आहे, 1 आहे. आणि कार्बन किती आहे, 1 आहे. या सगळ्याचं ऍटॉमिक मास त्याची बेरीज करूया आपण. पहा 2 × 40. नायट्रोजनचं किती आहे, 14 आहे बरोबर. कार्बनचे किती आहे, 12 आहे. ऑक्सिजनचे किती आहे, 16 आहे. आणि हायड्रोजनचे किती आहे, 1 आहे. हे सगळं बेरीज केलं तर हे किती मिळतं आपल्याला, 60 U मिळतं. 60 युनिफाईड मास मिळतं. आणि असं माहिती आहे आपल्याला की 60 युनिफाईड मास इज इक्वल टू 60 ग्रॅम पर मोल. 60 ग्रॅम पर मोल म्हणजे फॉर्म्युला मास वरून आपण काय शोधलं, त्याचं मोलार मास सुद्धा शोधलेला आहे. म्हणजे 60 ग्रॅम असतील. 60 ग्रॅम म्हणजे किती झालं, 1 मोल झालं. आणि 1 मोल मध्ये किती पार्टिकल असतात किंवा किती मॉलिक्युल्स असतात, तर ॲव्होगॅड्रो नंबर एवढे पार्टिकल असतात. म्हणजे 60 ग्रॅम म्हणजे किती मोल, 1 मोल. 60 ग्रॅम म्हणजे 1 मोल. आणि आपल्याला दिलं किती या ठिकाणी, 5.6 ग्रॅम. त्याला डिवाइड करूया आपण. मग नंबर ऑफ मोल काय फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ मोल शोधायचा, मास ऑफ युरिया इन अ ग्रॅम डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ युरिया. म्हणजे कसं येईल पहा, जर हे 1 मोल असेल तर काय येईल, 60/60. म्हणजे 60 दिलं तर बरोबर. आता आपल्याला दिलंय किती या ठिकाणी, 5.6 ग्रॅम दिलेलं आहे बरोबर. आणि मोलार मास किती आहे आपलं, तर 60 ग्रॅम पर मोल. मग हे लॉग टेबलच्या सहाय्याने शोधलं तर ते किती येतं आपल्याला, 0.0933 मोल. म्हणजे एवढे त्याचे काय आहे, मोल आहे. हे झालं पहिली व्हॅल्यू आपली, काय मोल्स. आता आपल्याला त्याचे मॉलिक्युल शोधायचे. मग आपण आताच पाहिलं पहा काय की 1 मोल असेल तर किती असतं, ॲव्होगॅड्रो नंबर एवढा असतं. 2 मोल असेल त्याच्या डबल होईल. आणि त्याच्या कमी असेल तर काय होईल, ती व्हॅल्यू अजून कमी होईल. मग पहा या ठिकाणी नंबर ऑफ मॉलिक्युल्स इक्वल टू कसे शोधतो आपण, नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट. नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट. पहा मग किती आहे या ठिकाणी, किती मोल आले आपले,
0.0933 into 6.022 into 10⁻23 याचे काय असतील हे मॉलिक्युल्स असतील. काय असतील मॉलिक्युल्स पर मोल असतील. मॉलिक्युल्स पर मोल आणि हे काय आपले मोल आहेत बरोबर. एवढे मोल आहेत. मग काय होईल मोल मोल काय होईल ड्रॉप आउट होईल कारण ते इनवर्स आहे त्याला डिवाइडेड आहे पर आहे. मग ही जर व्हॅल्यू आपण लॉग टेबलला शोधली तर काय येईल आपल्याला 0.5618 into 10⁻23 मॉलिक्युल्स आले. आपण त्याला कन्वर्ट केलं अलीकडे इकडे काय केलं एक चिन्ह कमी केलं दशांश चिन्ह काय आलं 5.618 into 10⁻22 मॉलिक्युल्स. म्हणजे आपल्याला जर 5.6 ग्रॅम युरिया दिला असेल तर त्याच्यामध्ये 0.0933 मोल्स असतील आणि 5.618 into 10⁻23 मॉलिक्युल्स असतील. अशा प्रकारे हे आपल्याला सांगता येईल नंबर्स ऑफ मोल्स आणि त्याच्यामधले मॉलिक्युल. अजून एक्झाम्पल्स असतात. एक्झाम्पल काय करायचे एक्सरसाइज मधले सॉल्व्ह करायचे. चला पुढे जाऊया. चला आता लास्ट पॉइंट आपला पहा मोल्स अँड गॅसेस. म्हणजे आपण एखादा सॉलिड सबस्टन्स असेल किंवा लिक्विड असेल याच्या बाबतीत आपण त्याचे मोल्स फाइंड आउट केले. आता मोल्स आणि गॅसचा काय संबंध आहे ते व्हॉल्यूम आपण लिटर मध्ये मोजतो गॅसचं तसं याचा काय संबंध आहे आपण लिटर मध्ये पाहूया. मेनी सबस्टन्सेस एक्झिस्ट इन अ गॅसियस स्टेट. बरेच सबस्टन्स काय होतात गॅसियस स्टेट मध्ये एक्झिस्ट अँड देअर नंबर्स ऑफ मोल्स कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग व्हॉल्यूम. त्याचे नंबर्स ऑफ मोल्स आपण काय करतो व्हॉल्यूम मेजर करून करतो rather than mass. त्याचं मास मोजण्याऐवजी आपण काय करतो त्याचं व्हॉल्यूम मोजतो. पुढे जाऊया. 1 मोल ऑफ एनी गॅस एक मोल गॅस असेल occupies a volume of 22.4 dm³. एक मोल असेल मग तो कोणताही गॅस असेल नायट्रोजन असेल ऑक्सिजन असेल तो तुमचा आर्गॉन असेल निऑन असेल क्रिप्ट कोणताही गॅस असू द्या तो किती ऑक्युपाय करेल 22.4 dm³. म्हणजे एक मोल गॅस असेल तर त्याचं व्हॉल्यूम किती भरेल 22.4 dm³ ऍट स्टँडर्ड टेम्परेचर. कधी टेम्परेचर पाहिजे त्याला 0 डिग्री सेल्सिअस अँड अ प्रेशर ऑफ 1 atmosphere. 0 डिग्री सेल्सिअस आणि 1 atmospheric प्रेशर असेल त्याला आपण म्हणतो एसटीपी कंडिशन. म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर टेम्परेचर पाहिजे 0 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर पाहिजे 1 atmosphere. The volume of 22.4 dm³ at STP is known as molar volume. आणि त्या व्हॉल्यूमला काय म्हणतो आपण मोलार व्हॉल्यूम म्हणतो. का म्हणतो मोलार व्हॉल्यूम तर एक मोलचं ते काय आहे व्हॉल्यूम आहे. एका मोलचं तेवढं व्हॉल्यूम आहे म्हणून याला म्हणतो आपण मोलार व्हॉल्यूम म्हणतो. द नंबर्स ऑफ मोल्स ऑफ अ गॅस. मग एखाद्या गॅसचे नंबर्स ऑफ मोल कसे शोधू आपण तर आपण कसं शोधलं होतं सबस्टन्सच्या बाबतीत मास ऑफ अ सबस्टन्स अपॉन मोलार मास. तसं इथं व्हॉल्यूम ऑफ अ गॅस ऍट एसटीपी तुम्हाला दिलेलं किती आहे आणि किती पाहिजे मोलार व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. मग मोलार व्हॉल्यूम किती आहे आपल्याकडं 22.4 आहे पहा. मग दस numbers of moles of a gas n equal to volume of a gas at STP. किती दिलंय STP ला तुम्हाला 4 dm³ दिलंय 5 दिलंय 10 दिलंय 20 दिलंय. ती व्हॅल्यू इथे येईल. त्याला डिवाइडेड बाय काय येईल मोलार व्हॉल्यूम. किती आहे मोलार व्हॉल्यूम आपला 22.4 पर मोल. एका मोलचे किती आहे 22.4 आहे. मग किती मोल आहे त्याच्यावरून आपल्याला ते शोधता येईल पहा. Therefore numbers of molecule. मग नंबर ऑफ मॉलिक्यूल कसे शोधले आपण नंबर्स ऑफ मोल्स इनटू ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट. जसं आपण सबस्टन्सच्या बाबतीत झालं तसं इथं गॅसच्या बाबतीत सुद्धा आहे पहा. नंबर्स ऑफ मोल्स इनटू ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट. आणि किती व्हॅल्यू आहे ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंटची 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स पर मोल. एका मॉलिक्युल्स मध्ये एवढे काय असतील ऍटम्स असतील आयन्स असतील किंवा मॉलिक्युल्स त्याचे असतील. अशा प्रकारे हे आपल्याला सांगता येईल. याच्यावरती न्यूमेरिकल्स आहेत पहा. हे न्यूमेरिकल्स तुम्ही सॉल्व्ह करायचे. याच्यावरचे न्यूमेरिकल्स पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा
आणि रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.